तुम्हाला माहिती आहे का, आपण आज ज्या लोकशाहीचा आणि संविधानाचा अभिमान बाळगतो त्याची पहिली पायाभरणी चक्क 1773 मध्ये रचली गेली होती. राज्यघटना म्हणजे केवळ एक पुस्तक नाही, तर 1773 ते 1947 या काळातील राजकीय उत्क्रांतीचा परिपाक आहे. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट ते 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा हा केवळ कायद्यांचा इतिहास नाही, हा एका गुलाम राष्ट्रानं स्वतःला घडवण्याचा, झुंजण्याचा आणि अखेर स्वतंत्र लोकशाही म्हणून उभे राहण्याचा प्रवास आहे. ब्रिटिशांनी आणलेल्या या कायद्यांनी नकळतपणे भारताच्या राज्यघटनेची पायाभरणी कशी केली आणि या कायद्यांनी आधुनिक भारताचा चेहरा-मोहरा कसा बदलला, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत. याशिवाय 1946चे इंटरिम गव्हर्नमेंट आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा सविस्तर आढावा ही घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. ब्रिटिश भारतात इसवी सन 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून आले. सुरुवातीला त्यांचा उद्देश फक्त व्यापार करणे हाच होता. राणी एलिझाबेथ पहिली यांनी कंपनीला भारतात व्यापार करण्याचा विशेष अधिकार दिला होता. इसवी सन 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांताची दिवाणी मिळाली. दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा आणि दिवाणी न्यायदानाचा अधिकार. याच टप्प्यावर कंपनीने फक्त व्यापारी संस्था न राहता सत्ताधारी शक्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केली. कंपनीच्या वाढत्या सत्तेमुळे ब्रिटिश सरकारला भारतातील कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासू लागली. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 हा भारताच्या घटनात्मक इतिहासातील पहिला महत्त्वाचा कायदा मानला जातो. या कायद्याचे महत्त्व 3 कारणांमुळे आहे. 1. ब्रिटिश सरकारने पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवले. 2. कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना अधिकृत मान्यता देण्यात आली. 3. भारतात केंद्रीय प्रशासनाची पायाभरणी झाली. या कायद्यानं बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल घोषित करण्यात आले. त्यांना मदत करण्यासाठी 4 सदस्यांची कार्यकारी परिषद स्थापन करण्यात आली. भारतातील पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स होते. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी गव्हर्नर जनरलच्या अधीन करण्यात आल्या. 1774 मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खासगी व्यापार आणि लाच स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. कोर्ट ऑफ डिरेक्टर्सला महसूल, नागरी आणि लष्करी व्यवहारांचा अहवाल ब्रिटिश सरकारला देणं बंधनकारक करण्यात आले. रेग्युलेटिंग ॲक्टमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढे पिट्स इंडिया ॲक्ट 1784 मंजूर करण्यात आला. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी आणि राजकीय कार्यांमध्ये स्पष्ट फरक केला. कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना फक्त व्यापारी व्यवहारांचे नियंत्रण देण्यात आले, तर राजकीय आणि प्रशासकीय कारभारासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल ही नवीन संस्था स्थापन करण्यात आली. यामुळे भारतात दुहेरी शासन व्यवस्था म्हणजेच डबल गव्हर्नमेंट सुरू झाले. बोर्ड ऑफ कंट्रोलला भारतातील नागरी प्रशासन, लष्करी प्रशासन आणि महसूल व्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रणाचे अधिकार देण्यात आले. हा कायदा 2 कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पहिले, कंपनीच्या अधीन असलेल्या प्रदेशांना पहिल्यांदा ब्रिटिश पोझेशन्स इन इंडिया असे संबोधण्यात आले. दुसरे, ब्रिटिश सरकारला भारतातील कंपनीच्या कारभारावर सर्वोच्च नियंत्रण देण्यात आले. त्यामुळे कंपनी फक्त नावापुरती शासक राहिली, तर खरी सत्ता ब्रिटिश सरकारकडे केंद्रित झाली. पिट्स इंडिया ॲक्ट नंतर ब्रिटिश संसदेने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी चार्टर ॲक्ट्स लागू करण्यास सुरुवात केली. हे कायदे कंपनीचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी आणि प्रशासन अधिक केंद्रित करण्यासाठी करण्यात आले. चार्टर ॲक्ट 1813 हा कंपनीच्या व्यापारी मक्तेदारीत पहिला मोठा बदल करणारा कायदा होता. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपवण्यात आली. मात्र 2 अपवाद ठेवण्यात आले. 1. चीनबरोबरचा व्यापार. 2. चहाचा व्यापार. हे दोन्ही व्यापार कंपनीकडेच ठेवण्यात आले. या कायद्याने
ब्रिटिश क्राऊनचे निर्विवाद सार्वभौमत्व प्रथमच स्पष्ट करण्यात आले. या कायद्याने शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. हा राज्याच्या शिक्षण जबाबदारीचा पहिला टप्पा मानला जातो. त्याचप्रमाणे 1813च्या चार्टर कायद्यानं ख्रिश्चन धर्मप्रचारकांना अधिकृतरित्या भारतात प्रवेश करण्याची आणि त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याची परवानगी देण्यात आली. चार्टर ॲक्ट 1833 हा भारताच्या घटनात्मक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा ब्रिटिश भारतातील सत्तेच्या केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा होता. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व व्यापारी कार्य पूर्णतः संपुष्टात आले. आता कंपनी फक्त प्रशासकीय संस्था म्हणून कार्य करू लागली. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असे घोषित करण्यात आले. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाना संपूर्ण भारतावर नागरी आणि लष्करी अधिकार देण्यात आले. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. या कायद्याने बॉम्बे आणि मद्रासच्या गव्हर्नरांचे कायदेविषयक अधिकार काढून घेण्यात आले. आता संपूर्ण भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार फक्त गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाकडे राहिला. या कायद्याने लॉ कमिशनची स्थापना करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या परिषदेत चौथा सदस्य म्हणजे लॉ मेंबर जोडण्यात आला. लॉर्ड मॅकॉले हे भारताचे पहिले लॉ मेंबर होते. या कायद्यानं नागरी सेवकांच्या नियुक्तीसाठी ओपन कॉम्पिटिशन सिस्टम लागू करण्याचा प्रयत्न केला आणि हे घोषित केले की भारतीयांना कंपनीच्या अधीन कोणत्याही पद किंवा नोकरीपासून वंचित ठेवले जाणार नाही. मात्र कोर्ट ऑफ डिरेक्टर्सच्या विरोधामुळे हे प्रावधान प्रत्यक्षात लागू केले गेले नाही. या कायद्याअंतर्गत भारतीय कायद्यांची व्यवस्थित मांडणी करण्यासाठी लॉर्ड मॅकॉले यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग देखील स्थापन करण्यात आला होता. 1833चा चार्टर कायदा इतिहासात सेंट हेलेना कायदा 1833 या नावानेही ओळखला जातो. 1833 पूर्वी बनवलेल्या कायद्यांना रेग्युलेशन्स असे म्हटले जात होते, परंतु या कायद्यानंतर बनवलेल्या कायद्यांना ॲक्ट्स असे संबोधले जाऊ लागले. चार्टर ॲक्ट 1853 हा शेवटचा चार्टर ॲक्ट होता. या कायद्यानं प्रथमच कार्यकारी आणि कायदेविषयक अधिकार वेगळे करण्यात आले. स्वतंत्र गव्हर्नर जनरल्स लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन करण्यात आली. ही परिषद इंडियन सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणून ओळखली जाऊ लागली. या कायद्यानं सिव्हिल सेवांसाठी खुली स्पर्धा परीक्षा सुरू झाली. कव्हर्नेटेड सिव्हिल सर्व्हिस भारतीयांसाठी खुली करण्यात आली आणि त्यानुसार मॅकले समिती 1854 मध्ये स्थापन करण्यात आली. तसेच या कायद्यानं प्रथमच केंद्रीय कायदे मंडळात स्थानिक प्रतिनिधित्व सुरू झाले. 1857चा उठाव, ज्याला फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा सेपॉय म्युटिनी असंही म्हटले जाते, हा भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण होता. याच उठावानंतर ब्रिटिश संसदेने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट म्हणजेच भारत सरकार कायदा 1858 संमत केला. या कायद्याला ॲक्ट फॉर द गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या नावानेही ओळखले जाते. या कायद्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात आले. भारताचे शासन, प्रदेश आणि महसुलाशी संबंधित सर्व अधिकार ब्रिटिश क्राऊनकडे हस्तांतरित करण्यात आले. अशा प्रकारे 1858 पासून भारतात क्राऊन रूल सुरू झाले. या कायद्याने गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद बदलून व्हाईसरॉय ऑफ इंडिया असे करण्यात आले. व्हाईसरॉय हा भारतात ब्रिटिश क्राऊनचा थेट प्रतिनिधी होता. लॉर्ड कॅनिंग भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले. या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स रद्द करून डबल गव्हर्नमेंट सिस्टीम संपवले. भारतावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्याने सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवे पद निर्माण केले. ते ब्रिटिश कॅबिनेटचे सदस्य होते आणि मुख्यत्वे ब्रिटिश संसदेला जबाबदार होते. त्यांच्या सहाय्यासाठी 15 सदस्यांची काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली. ही एक ॲडव्हायझरी बॉडी होती, ज्याचे अध्यक्ष सेक्रेटरी ऑफ स्टेट स्वतः असत. या कायद्याने सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिलला बॉडी कॉर्पोरेटचा दर्जा दिला. म्हणजेच भारतात किंवा इंग्लंडमध्ये कुठेही त्यांच्यावर खटला चालवता येत होता आणि तेही कोणावर खटला दाखल करू शकत होते. 1858चा हा कायदा मुख्यत्वे करून प्रशासकीय यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी बनवला गेला होता, जेणेकरून
इंग्लंडमधून भारताच्या शासनावर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल. मात्र या कायद्याने भारतातील अंतर्गत शासन प्रणालीमध्ये कोणताही मोठा किंवा मूलभूत बदल घडवून आणला नाही. 1857च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारला हे लक्षात आलं की भारतीय प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी भारतीयांचा सहभाग आवश्यक आहे. याच विचारातून पॉलिसी ऑफ असोसिएशन म्हणजेच भारतीयांना प्रशासनात सहभागी करून घेण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. या धोरणानुसार ब्रिटिश संसदेने 1861, 1892 आणि 1909 मध्ये 3 महत्त्वाचे कायदे संमत केले. यापैकी इंडियन काउन्सिल्स ॲक्ट ऑफ 1861 म्हणजेच 1861चा भारतीय परिषद कायदा हा भारतीय घटनात्मक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता आपण 1861च्या भारतीय परिषद कायद्याच्या मुख्य तरतुदी पाहू. 1861च्या भारतीय परिषद कायद्यानं कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भारतीयांचा सहभाग सुरू केला. या कायद्यानुसार व्हाईसरॉयच्या विस्तारित कायदेमंडळात काही भारतीयांना गैरशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले. 1862 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांनी 3 भारतीयांची नियुक्ती केली. ते होते बनारसचे राजा, पाटियालाचे महाराज आणि सर दिनकर राव. हीच भारतामधील प्रतिनिधी संस्थांची सुरुवात होती. 1861च्या भारतीय परिषद कायद्याने विकेंद्रीकरणाची प्रक्रिया देखील सुरू केली. बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सींना पुन्हा कायदे करण्याचे अधिकार देण्यात आले. यामुळे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरू झालेली आणि 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये शिखरावर पोहोचलेली केंद्रीकरणाची प्रक्रिया उलटली. या कायदेविषयक अधिकारांच्या हस्तांतरणामुळे 1937 मध्ये प्रांतांना जवळपास पूर्ण अंतर्गत स्वायत्तता मिळाली. या कायद्याने नवीन प्रांतिक कायदे मंडळांची स्थापना केली. बंगालमध्ये 1862 मध्ये, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रांतात 1866 मध्ये आणि पंजाबमध्ये 1897 मध्ये प्रांतिक कायदे मंडळांची स्थापना करण्यात आली. 1861च्या भारतीय परिषद कायद्याने पोर्टफोलिओ सिस्टमला अधिकृत मान्यता दिली. ही प्रणाली 1859 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी सुरू केली होती. या अंतर्गत व्हाईसरॉयच्या परिषदेतला प्रत्येक सदस्य एक किंवा अधिक खात्यांचा प्रमुख असायचा आणि त्या खात्याशी संबंधित अंतिम आदेश स्वतः जारी करू शकत होता. तसेच या कायद्याने आपत्कालीन परिस्थितीत व्हाईसरॉयला कायदे मंडळाच्या संमतीशिवाय अध्यादेश काढण्याचा अधिकार देण्यात आला. अशा अध्यादेशाची वैधता 6 महिने इतकी होती. आता आपण 1892चा भारतीय परिषद कायदा पाहूया. 1892च्या भारतीय परिषद कायद्यानं केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळांमधील गैर-शासकीय सदस्यांची संख्या वाढवली. मात्र तरीही शासकीय सदस्यांचे बहुमत कायम ठेवण्यात आले. या कायद्यानं कायदे मंडळांच्या अधिकारांमध्ये वाढ केली. त्यांना बजेटवर चर्चा करण्याचा अधिकार आणि कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला. मात्र बजेटवर मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. 1892च्या कायद्यानं मर्यादित आणि अप्रत्यक्ष स्वरूपाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली. केंद्रीय कायदे मंडळासाठी व्हाईसरॉय, प्रांतिक कायदे मंडळे आणि बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या शिफारशीवर सदस्यांची नियुक्ती करीत असे. प्रांतिक कायदे मंडळासाठी राज्यपाल, जिल्हा बोर्ड, नगरपालिका, विद्यापीठं, व्यापारी संघटना, जमीनदार आणि चेंबर्स यांच्या शिफारशीवर नियुक्ती करीत असे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कायद्यात इलेक्शन हा शब्द वापरण्यात आलेला नव्हता. त्याऐवजी शिफारसीवर नामनिर्देशन अशी प्रक्रिया वापरण्यात आली. आता आपण भारतीय परिषद कायदा 1909 बद्दल माहिती घेऊया. हा कायदा मॉर्ली मिंटो रिफॉर्म्स या नावानेही ओळखला जातो. त्या काळात लॉर्ड मॉर्ली हे भारतासाठीचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते आणि लॉर्ड मिंटो हे भारताचे व्हाईसरॉय होते. या कायद्याने केंद्रीय आणि प्रांतिक दोन्ही पातळ्यांवरील कायदे मंडळांचा आकार लक्षणीयरित्या वाढवण्यात आला. केंद्रीय कायदे मंडळातील सदस्य संख्या 16 वरून 60 इतकी वाढवण्यात आली, तर प्रांतिक कायदे मंडळातील सदस्य संख्या सर्व प्रांतात समान नव्हती.
या कायद्यानं केंद्रीय कायदे मंडळात शासकीय सदस्यांचे बहुमत कायम ठेवले. मात्र प्रांतिक कायदे मंडळांमध्ये गैरशासकीय सदस्यांचे बहुमत मान्य करण्यात आले. या कायद्यानं कायदे मंडळांचे चर्चात्मक अधिकार वाढवले. सदस्यांना पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार, बजेटवर ठराव मांडण्याची मुभा देण्यात आली. या कायद्यानं पहिल्यांदाच भारतीयांना कार्यकारी परिषदेत सहभागी करून घेतले. सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय ठरले. त्यांची नियुक्ती लॉ मेंबर म्हणून करण्यात आली. 1909च्या भारतीय परिषद कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची व्यवस्था सुरू केली. या अंतर्गत मुस्लिम प्रतिनिधी फक्त मुस्लिम मतदारांद्वारेच निवडले जात. यामुळे या कायद्यानं सांप्रदायिकतेला कायदेशीर मान्यता दिली. म्हणूनच लॉर्ड मिंटो यांना फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असे म्हटले जाते. तसेच या कायद्यानं प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन्स, चेंबर्स ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटीज आणि जमीनदार्स यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद केली. मित्रांनो, 1861, 1892 आणि 1909चे हे कायदे केवळ प्रशासकीय बदल नव्हते, तर ते भारतीय घटनात्मक इतिहासाचे मैलाचे दगड आणि स्वातंत्र्य लढ्याचा भक्कम पाया ठरले. 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच जाहीर केले की भारतात हळूहळू जबाबदार सरकार स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या घोषणेनंतर 1919चा भारत सरकार कायदा करण्यात आला. हा कायदा 1921 पासून लागू झाला. या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा असंही म्हणतात. एडविन मॉन्टेग्यू तत्कालीन भारत सचिव म्हणजेच सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते, तर लॉर्ड चेम्सफर्ड त्यावेळी भारताचे व्हाईसरॉय म्हणून कार्यरत होते. या कायद्यातील सर्वात पहिली आणि महत्त्वाची तरतूद म्हणजे केंद्राचे प्रांतांवरील नियंत्रण काही प्रमाणात कमी करण्यात आले. प्रशासकीय सोयीसाठी केंद्रीय आणि प्रांतिक असे 2 स्वतंत्र विषय गट तयार करण्यात आले, ज्यामुळे दोन्ही विधिमंडळांना आपापल्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार मिळाला. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. जरी अधिकारांचे वाटप झाले तरी मूळ शासन रचना ही केंद्रीकृत आणि एकात्मक स्वरूपाचीच राहिली. यातूनच जन्म झाला तो प्रांतिक द्विदल शासन पद्धतीचा, ज्याला आपण डायार्की म्हणतो, ज्याचा अर्थ होतो दुहेरी सत्ता. या पद्धतीत प्रांतिक विषयांचे 2 भाग करण्यात आले. एक, सोपीव विषय म्हणजेच ट्रान्सफर्ड सब्जेक्ट्स. हे विषय राज्यपाल लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांच्या मदतीने चालवत असे आणि हे मंत्री विधिमंडळाला उत्तरदायी होते. 2. राखीव विषय म्हणजेच रिझर्व्ड सब्जेक्ट्स. हे महत्त्वाचे विषय राज्यपाल आणि त्यांची कार्यकारी परिषद यांच्या ताब्यात होते आणि ते विधिमंडळाला अजिबात जबाबदार नव्हते. दुर्दैवाने अधिकारांची ही गुंतागुंतीची विभागणी आणि ब्रिटिशांचा हस्तक्षेप यामुळे हा प्रयोग अयशस्वी ठरला. 1919च्या कायद्यातील दुसरी अत्यंत महत्त्वाची तरतूद म्हणजे भारतात पहिल्यांदाच द्विगृही विधिमंडळ म्हणजेच बायकॅमरलिझम सुरू करण्यात आले आणि थेट निवडणुका घेण्याची पद्धत अंमलात आली. पूर्वीच्या भारतीय विधिमंडळाची जागा आता 2 सभागृहांनी घेतली. एक, काउन्सिल ऑफ स्टेट, ज्याला आपण आजचे वरिष्ठ सभागृह किंवा राज्यसभा म्हणू शकतो. 2. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजेच आजचे कनिष्ठ सभागृह किंवा लोकसभा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची निवड ही थेट निवडणुकीद्वारे केली जात असे. जरी मतदानाचा अधिकार मर्यादित म्हणजे मालमत्ता, कर किंवा शिक्षणावर आधारित होता, तरीही लोकशाहीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल होते. या कायद्यातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात आले. या परिषदेत एकूण 6 सदस्य असायचे. या तरतुदीनुसार कमांडर इन चीफ हे पद वगळता उर्वरित 6 पैकी 3 सदस्य भारतीय असणे अनिवार्य करण्यात आले. म्हणजेच आता धोरणात्मक निर्णयांमध्ये भारतीयांचा आवाज अधिक ठळकपणे ऐकू येणार होता. 1919च्या कायद्यानं सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचा आणखी विस्तार केला. 1909च्या कायद्यानं
केवळ मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. परंतु 1919च्या कायद्यानं ही व्याप्ती वाढवून ती शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांनाही लागू केली. म्हणजेच ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अधिक विस्तार केला. तसेच या कायद्यानं लंडनमध्ये हाय कमिशनर फॉर इंडिया म्हणजेच भारतीय उच्चायुक्त हे एक नवीन पद निर्माण केले. यापूर्वी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाकडे असलेली काही महत्त्वाची प्रशासकीय कामं आणि अधिकार आता या नवीन हाय कमिशनरकडे सोपवण्यात आले. यानंतरची महत्त्वाची तरतूद म्हणजे भारतात लोकसेवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 1926 मध्ये नागरी सेवकांच्या भरतीसाठी सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना झाली. अर्थसंकल्पाच्या बाबतीतही एक मोठा बदल झाला. प्रांतिक अर्थसंकल्प केंद्रापासून वेगळा करण्यात आला आणि प्रांतिक विधिमंडळांना स्वतःचा अर्थसंकल्प मांडण्याचे व मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले. 1919च्या कायद्याचे यश तपासण्यासाठी 10 वर्षांनंतर एक वैधानिक आयोग नेमण्याची तरतूद होती. त्यानुसार वेळेच्या 2 वर्ष आधीच म्हणजेच 1927 मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती झाली. मात्र या 7 सदस्यीय आयोगात एकही भारतीय सदस्य नसल्याने सर्व भारतीय पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला. 1930 मध्ये या आयोगाने आपला अहवाल दिला, ज्यात डायरकी रद्द करणे आणि संघराज्य स्थापन करणे अशा शिफारसी होत्या. याच शिफारसींवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा भरवण्यात आल्या. यातूनच पुढे व्हाईट पेपर तयार झाला, जो 1935च्या कायद्याचा मुख्य आधार ठरला. या समितीच्या शिफारसीनंतर 1935च्या भारत सरकार कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या. दरम्यानच्या काळात 1932 मध्ये ब्रिटिश पंतप्रधान रॅम्जे मॅकडॉनल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड म्हणजेच जातीय निवाडा जाहीर केला. या योजनेत मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासोबतच अनुसूचित जातींनाही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. याला महात्मा गांधींनी कडाडून विरोध केला आणि येरवडा कारागृहात आमरण उपोषण सुरू केले. शेवटी काँग्रेस आणि दलित नेत्यांमध्ये करार झाला. हा करार पुणे करार म्हणून ओळखला जातो. यामध्ये संयुक्त हिंदू मतदारसंघ कायम ठेवण्यात आला आणि अनुसूचित जातींसाठी आरक्षित जागा देण्यात आल्या. आता आपण 1935च्या भारत सरकार कायद्याच्या तरतुदी पाहू. 1935चा भारत सरकार कायदा भारतात जबाबदार शासन पद्धती स्थापन करण्याच्या दिशेने दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा एक अतिशय विस्तृत आणि मोठा दस्तावेज होता, ज्यामध्ये 321 कलमे आणि 10 परिशिष्ठे म्हणजेच अनुसूच्या होत्या. या कायद्याने अखिल भारतीय संघराज्याची संकल्पना मांडली. यात ब्रिटिश भारतातील प्रांत आणि संस्थानांनी एकत्र येणं अपेक्षित होतं. पण संस्थानांनी यात सामील व्हायला नकार दिला आणि त्यामुळे हे संघराज्य कागदावरच राहिलं. ते प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात आलं नाही. याच काळात केंद्र आणि प्रांत यांच्यात अधिकारांची वाटणी करण्यासाठी 3 स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या. केंद्रासाठी फेडरल यादी, प्रांतांसाठी प्रांतिक यादी आणि दोघांसाठी मिळून समवर्ती यादी. आणि समजा एखादा विषय या तिन्ही याद्यात नसेल तर त्याचे अधिकार म्हणजेच उर्वरित अधिकार व्हाईसरॉयकडे सोपवण्यात आले. 1919च्या कायद्याने आलेली डायार्की म्हणजेच दुहेरी शासन पद्धती आता प्रांतांमधून रद्द करण्यात आली. त्याऐवजी प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली. तसंच राज्यपालांनी लोकनियुक्त मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करणं बंधनकारक झाले. म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रांतांमध्ये जबाबदार सरकार आलं. ही व्यवस्था 1937ला सुरू झाली. पण अवघ्या 2च वर्षात म्हणजे 1939 मध्ये ती बंद पडली. या कायद्यानं प्रांतांमधली डायार्की काढून ती केंद्रात लागू करण्याची तरतूद करण्यात आली. तिथेही विषयांची विभागणी राखीव आणि हस्तांतरित अशी केली जाणार होती. पण ही योजना कधीच अंमलात आली नाही. 1935च्या कायद्यानं 11 पैकी 6 प्रांतांमध्ये द्विगृही विधिमंडळ सुरू केलं.
ते 6 प्रांत होते: बंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. म्हणजेच इथे आता विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृहे अस्तित्वात आली. त्याचबरोबर या कायद्यानं काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था रद्द केली, जी 1858 पासून भारत सचिवाला मदत करत होती. त्याऐवजी भारत सचिवाला आता सल्लागारांचा एक छोटा गट देण्यात आला. 1935च्या कायद्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मताधिकाराचा विस्तार करण्यात आला. सुमारे 10% लोकसंख्येला मतदानाचा अधिकार मिळाला. तसंच या कायद्यानं न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी 1937 मध्ये एका फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. हेच कोर्ट पुढं स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा पाया ठरले. याशिवाय नागरी सेवकांच्या भरतीसाठी केवळ केंद्रातच नाही तर प्रांतांमध्येही प्रांतिक लोकसेवा आयोग आणि 2 किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद याच कायद्यानं केली. या कायद्याचं शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या चलन आणि पत नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची तरतूद त्यात करण्यात आली. आता आपण वळतोय शेवटच्या आणि सर्वात ऐतिहासिक टप्प्याकडे. तो म्हणजे 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा. पण त्यापूर्वी या कायद्यामागची पार्श्वभूमी पाहूया. 20 फेब्रुवारी 1947 रोजी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी घोषणा केली की 30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश राजवट संपवून सत्ता जबाबदार भारतीय हातांमध्ये सोपवली जाईल. या घोषणेनंतर मुस्लिम लीगने फाळणीसाठी आंदोलनं तीव्र केली. 3 जून 1947ला ब्रिटिश सरकारने पुन्हा स्पष्ट केलं की 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेने तयार केलेलं संविधान ज्या भागांना ते मान्य नाही तिथे लागू होणार नाही. त्याच दिवशी व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी फाळणीची योजना मांडली, जिला माउंटबॅटन प्लॅन म्हणतात. काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ही योजना स्वीकारली आणि यालाच कायदेशीर स्वरूप देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य कायदा संमत झाला. या कायद्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आता आपण सविस्तर पाहूया. या कायद्यानं भारतातली ब्रिटिश राजवट संपवली आणि 15 ऑगस्ट 1947 पासून भारताला एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र घोषित केलं. यामुळे भारत आणि पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र डोमिनियन्स निर्माण झाली. या दोन्ही देशांना ब्रिटिश कॉमनवेल्थमधून बाहेर पडण्याचा पूर्ण अधिकार होता. व्हाईसरॉयचं पद रद्द करून त्याऐवजी प्रत्येक डोमिनियनसाठी गव्हर्नर जनरल हे पद आलं. त्यांची नियुक्ती ब्रिटिश राजाकडून, पण त्या देशाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच होणार होती. आता ब्रिटिश सरकारची या देशांच्या कारभारात कोणतीही जबाबदारी उरली नव्हती. दोन्ही देशांच्या संविधान सभांना स्वतःचं संविधान तयार करण्याचे आणि ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताही कायदा, अगदी हा स्वातंत्र्य कायदासुद्धा रद्द करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले. जोपर्यंत नवीन संविधान तयार होत नाही तोपर्यंत या सभांना आपापल्या क्षेत्रात कायदे करण्याचे अधिकार होते. 15 ऑगस्ट 1947 नंतर ब्रिटिश संसदेने केलेला कोणताही कायदा या देशांना लागू होणार नव्हता, जोपर्यंत तिथलं कायदेमंडळ तसा कायदा करत नाही. या कायद्याने सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद रद्द करून त्यांची सर्व कामं कॉमनवेल्थ व्यवहार सचिवांकडे सोपवण्यात आली. या कायद्याने झालेला आणखी एक मोठा बदल म्हणजे ब्रिटिश राजसत्तेचे संस्थानांवरील सर्वोच्च अधिकार संपुष्टात आले. संस्थानांना आता पूर्ण मुभा होती की त्यांनी एकतर भारतात सामील व्हावं, पाकिस्तानात सामील व्हावं किंवा स्वतंत्र राहावं. या कायद्यातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे जोपर्यंत नवीन संविधान तयार होत नाही तोपर्यंत दोन्ही देशांचा आणि प्रांतांचा कारभार 1935च्या भारत सरकार कायद्यानुसार चालवला जाणार होता. मात्र यात हवे ते बदल करण्याचा अधिकार दोन्ही डोमिनियन्सना होता. या कायद्यानं ब्रिटिश राजाचा नकार अधिकार काढून घेण्यात आला. मात्र गव्हर्नर जनरलना राजाच्या नावानं कोणत्याही विधेयकाला संमती देण्याचे पूर्ण अधिकार कायम होते. या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक राज्यपालांना
आता केवळ नाममात्र प्रमुख बनवण्यात आलं. त्यांना सर्व बाबतीत आपापल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करणं बंधनकारक होतं. इंग्लंडच्या राजाच्या पदव्यांमधून भारताचा सम्राट म्हणजेच एम्परर ऑफ इंडिया हा किताब काढून टाकण्यात आला. या कायद्यानुसार भारत सचिवानं केली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेसमधील भरती आणि पदांचे आरक्षण बंद झाले. मात्र 15 ऑगस्ट 1947च्या आधी नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सवलती आणि फायदे कायम ठेवले गेले. अखेर 14-15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री ब्रिटिश राजवट संपली आणि सत्ता 2 नवीन डोमिनियन्सकडे, भारत आणि पाकिस्तानकडे सोपवण्यात आली. लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ दिली. तसेच 1946मध्ये स्थापन झालेली संविधान सभा आता भारतीय डोमिनियनची संसद बनली. भारतीय स्वातंत्र्य जवळ येत असताना ब्रिटिश सरकारसमोर सर्वात मोठा प्रश्न होता, सत्ता कोणाच्या हाती द्यायची आणि संक्रमण कसे करायचे. यासाठी 1946मध्ये स्थापन करण्यात आले अंतरिम सरकार म्हणजेच ट्रान्सफर ऑफ पॉवर पूर्वीचे तात्पुरते राष्ट्रीय सरकार. कॅबिनेट मिशन योजनेनुसार 2 सप्टेंबर 1946 रोजी अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. या सरकारमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांना स्थान देण्यात आले. सुरुवातीला मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला, पण नंतर ऑक्टोबर 1946मध्ये त्यांनीही सहभाग घेतला. या सरकारमधील सर्व सदस्य हे तांत्रिकदृष्ट्या व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचेच सदस्य होते. या परिषदेचा प्रमुख जरी व्हाईसरॉय असला तरी उपाध्यक्ष म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नियुक्ती करण्यात आली होती. खरं तर याच पदामुळे नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले वास्तविक कार्यकारी प्रमुख मानले जातात. आता या अंतरिम सरकारमधील प्रमुख मंत्री आणि त्यांच्याकडे सोपवलेली खाती पाहूया. जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार आणि कॉमनवेल्थ संबंधांची जबाबदारी होती. सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री होते. सोबतच त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण खातेही होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अन्न व कृषी मंत्री. डॉक्टर जॉन मथाई उद्योग व पुरवठा. जगजीवन राम कामगार मंत्रालय. सरदार बलदेव सिंह संरक्षण मंत्री. C.H. भाभा बांधकाम, खाण आणि वीज. लियाकत अली खान वित्त अर्थमंत्री. अब्दुर रब निश्तर पोस्ट आणि एअर. आसफ अली रेल्वे आणि परिवहन. C. राजगोपालाचारी शिक्षण आणि कला. I. चुंद्रीगर वाणिज्य मंत्रालय. गझनफर अली खान आरोग्य मंत्री आणि जोगिंदर नाथ मंडल कायदा मंत्री. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे अंतरिम सरकार समाप्त झाले आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायमस्वरूपी सरकार अस्तित्वात आले. आता आपण पाहूया 15 ऑगस्ट 1947 रोजी सत्तेत आलेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची रचना. कारण अंतरिम सरकार 1946 आणि स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ 1947 यांच्यातील मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले होते. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. सोबतच त्यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार, कॉमनवेल्थ संबंध आणि वैज्ञानिक संशोधन ही खाती होती. सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री बनले. त्यांच्याकडे माहिती व प्रसारण आणि घटक राज्यांचे व्यवहार ही खातीही होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अन्न व कृषी मंत्री. मौलाना अबुल कलाम आझाद स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री. डॉक्टर जॉन मथाई यांच्याकडे आता रेल्वे आणि परिवहन ही जबाबदारी आली. R.K. षण्मुखम चेट्टी
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर B.R. आंबेडकर. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री जगजीवन राम. कामगार मंत्री सरदार बलदेव सिंग. संरक्षण मंत्री राजकुमारी अमृत कौर. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री C.H. भाभा. वाणिज्य मंत्री रफी अहमद किडवाई. दळणवळण मंत्री डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. उद्योग व पुरवठा मंत्री आणि V.N. गाडगीळ. यांच्याकडे बांधकाम, खाण आणि ऊर्जा ही खाती देण्यात आली. हे मंत्रिमंडळ अत्यंत ऐतिहासिक ठरले, कारण पहिल्यांदाच भारत पूर्णपणे भारतीयांच्या हातून चालवला जाऊ लागला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, देश कसा चालवायचा? शासन पद्धती कोणती असणार? केंद्र आणि राज्यांचे संबंध कसे असतील? नागरिकांचे अधिकार कोणते असतील? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा दस्तऐवज म्हणजे भारतीय संविधान. भारतीय संविधानाच्या निर्मितीचा संपूर्ण प्रवास एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.